अनंत कोटी ब्रह्मांड नायक भक्तवत्सल भक्ताभिमानी श्रीपाद श्रीवल्लभ विजय दत्त गुरुदेव दत्त समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। ओम श्री गुरु महाराज की जय। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पहिला। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभे नमः। श्री कुलदेवताय नमः। श्री अक्कलकोट निवासी पुरदत्त अवतार दिगंबर यती स्वामी राजाय नमः। ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ति द्वंद्वातीत गगन सदृशम तत्वमस्यादि लक्ष्यम एकम नित्यम विमलमचलम सर्वदी साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुतम नमामि। ओम रक्तांध रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्य वदन कथाटोपी च माला दंडक मंडधर कंटक रक्षक त्रिगुणे रहित त्रिलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाही माम। जय जय श्री सागर विलासा माया चक्र चालका अविनाशा शेषशयना अनंतवेशा अनामातीता अनंता जो सकल विश्वांचा जाणीता समुद्रकन्या ज्याची कांता तो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमोतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत फरशधर अगम्य लीला जयाची तया मंगलाशी साष्टांग नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे हो हे जिचा वरप्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता सकल काव्यार्थ येती हाताती ब्रह्मसुता नमी येलेशी जो अज्ञान तिमिर नाशक अविद्या कानच्छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य तेवी असती माता पितर तैसे श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांच्या नमस्कार वारंवार साष्टांग। ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही अत्रिकुमार दत्तात्रेय नमियेला धर्म संस्थापना कारणे कलियुगी अवतार घेणे नाना विषवेश नटने जगतपतीचे कर्तव्य मग घेतलसे अवतार प्रत्यक्ष जो का अत्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कुठे आणि कोणत्या काळी कोणत्या जातीत कोणत्या कुळी कोणा वर्णाश्रम धर्म कुळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्यासी साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडोनी आपला विख्यात महिमाजनी गावयाचे योजिले करता आणि करविता तुझे एक स्वामीनाथा माझ्या ठाई वार्ता मी पणाची नशेची ऐसी ऐकुनी स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागी उभय देती वरद हस्ते करुणी आता नमो साधू वृंदा जाशी नाही भेदाभेद ते स्वत्म सुखी आनंदमय सदोतीत राहती। व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी वारंवार तयांच्या चरणी नमन माझे साष्टांग। कवी कुल मुकुटावतस नमिले कवी कालिदास त्याची नाट्यरचना विशेष प्रिय जगी झाली। श्रीधर आणि वामन त्यांची ग्रंथरचना पाहुनी ज्ञातेही डोलविती मान तयांचे चरण नमियेले ईशचरणी जडले चित्त ऐसे तुकारामाधिक भक्त ग्रंथारंभी तया नमित वरप्रसादा कारणे आहो तुम्ही संतजनी मज दिनावरी कृपा करुनी आपण हृदयस्थ राहुनी ग्रंथरचना करवावी। आता करू नमन जे का श्रोती विलक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बसले परी हे अमृत जाणूनी आदर धरावा जी श्रवणी जेम असे माझी असंस्कृत वाणी तियेकडे न पाहावे। स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकात त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा त्या माहोदतीतून पाही अमोल मुक्त फळे घेतली काही द्यावया मान सुज्ञाही अनुमान काही न करावा। इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत आदरे भक्त परिसोत प्रथमो अध्याय गोडहा। इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरण नाम प्रथमो अध्याय गोडहा। श्री शंकरार्पणमस्तु श्रीपाद श्री वल्लभार्पणमस्तु श्री स्वामी चरणार्पणमस्तु। अध्याय दुसरा। श्री गणेशाय नमः। कामना धरुनी जे भजती होय त्यांची मनोरथ पूर्ती तैसेची निष्काम भक्ताप्रती कैवल्य प्राप्ती होत असे। अक्कलकोट माझारी राजप्पा मोदी त्याचे घरी बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी विचिष्ट साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरुनी दर्शनाचा पातला त्याच दिवशी साचा आदर तयाचा केला की
त्याच सवे एक पारसी आला होता दर्शनाशी. ते येण्यापूर्वी मंडळीशी महाराजांनी सुचविले, 3 खुर्च्या आणोनी बाहेरी मांडा म्हणती. एके हारी दोघांशी बैसोनिया दोहोवरी, तिसरीवरी बैसले आपण. पाहुणी समर्थांचे तेज उभयतांनी वाटले चोख. साहेबांनी प्रश्न केला सहज, आपण आला कोठूनी. स्वामींनी हास्यमुख करूनी उत्तर दिले, तया लागूनी आम्ही कर्दळ वनातून प्रथमारंभी निघालो. मग पाहिले कलकत्ता शहर, दुसरी नगरे देखिले अपूर्व. बांगलादेश समग्र आम्ही असे पाहिला. घेतले कालीचे दर्शन, पाहिले गंगा तटाक पावन. नाना तीर्थे हिंडोनी हरिद्वार प्रति गेलो. पुढे पाहिले केदारेश्वर, हिंडोल तीर्थे समग्र. ऐसी हजारो हजार नगरे आम्ही देखिली. मग तेथून सहजगती पातलो गोधा तटाकाप्रती. तियेशी महाप्रख्याती पुराणांतरी वर्णिली. केले गोदावरीचे स्नान, स्थळे पाहिले परम पावन. काही दिवस फिरोनी हैदराबादीसी पातलो. येऊन या मंगळवेढ्यास बहुत केला वास. मग तेथून पंढरपुरास स्वच्छेने तेथे राहिलो. तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर. रमले आमचे अंतर, काही दिवस राहिलो तेथोनी स्वच्छेने केवळ. मग पाहिले मोहोळ देश हिंडोनी सखळ. सोलापुरी पातलो, तेथे आम्ही काही महिने वास केला स्वच्छेने. मंगला अक्कलकोटा प्रति येणे तेथुनी झाले. ते पासून या नगरात आनंदी आहो नांदत. ऐसे अमुचे सखल वृत्त. असे मुळापासून 12 वर्षे मंगळवेढ्याप्रती राहिले स्वामी राजयती. परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न झाली. दर्शन येता साधू दिगंबर लीला विग्रही यतीवर्य कमरेवरी ठेवणी कर दर्शन देती तयाशी. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत आनंदे भक्त परिसोत. द्वितीय अध्याय गोडहा. इति श्री स्वामीचरित्र सारामृते द्वितीय अध्याय. श्रीरस्तु शुभमस्तु. श्री स्वामीचरणार्पणमस्तु. अध्याय 3. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती स्वामीचरणी ज्यांची भक्ती, त्यांची नाही पुनरावृत्ती. पद पावली कैवल्य निर्विकार स्वामीमूर्ती. लोकचमत्कार दाविती. काही वर्षे करुणी वस्ती. मंगळवेढे सोडिले माहोळा माझी वास्तव्य करीत. आप्पा टोळ झाले भक्त तेथीचे साकल्य वृत्त. अल्पमती केवीवरून सवे घेऊन स्वामींशी टोळ जाती अक्कलकोटाशी. अर्धमार्गावरून टोळाशी मागे परतणे भाग पडे. टोळ गेल्या परतोनी स्वामी चालले उठोनी. बहुत वर्चले सेवकांनी परी नच मानिले त्या. तेथून निघाले अक्कलकोटा प्रति आले. ग्रामद्वारी बैसले यतिराज स्वच्छेने. तेथे एक अविंद होता, तो करी त्यांची थट्टा. परी काही चमत्कार पाहता महासिद्धी समजला. पूर्व पुण्यस्तव निश्चिती. आले चोळप्पाचे गृहापती. स्वामीशी जाणोनी ईश्वरमूर्ती. चोळप्पा करी आदर. योग योगाधिक काही चोळप्पाने केली नाही. परी भक्तिस्तव पाही स्वामी आले सदनाते. तयाशी देखून या भक्ती स्वामी तेथे भोजन करीती. तेव्हा चोळप्पाची चित्ती आनंद झाला बहुसाळ. ते पासून तयाचे घरी राहिले स्वामी अवतारी. दिवसेंदिवस चाकरी चोळप्पा करी अधिकाधिक. तेव्हा राजपदाधिकारी मालोजी राजे गादीवरी. दक्ष असुनी कारभारी परमज्ञानी असती जे. चोळप्पाचे गृहाप्रती आले कोणी एक यती. लोका चमत्कार दाविती. गावात मात पसरली. लोका माझी पसरली मात. रूपाशी कळाला वृत्तांत की आपुल्या नगरात यती विख्यात पातले. वार्ता ऐसी ऐकून राव बोलला काय वाने. गावात यती येऊनी फार दिवस झाले. परी आम्हा श्रुत पाही आजवरी झाले नाही. आता जाऊनी लवलाही भेटू तया यतीवर्या. परी ते केवळ अंतर्ज्ञानी. ऐसी वार्ता ऐकली कानी. हे सत्य तरी येऊनी आताच देती दर्शन. राव मुखातून वाणी निघाली. तोची यती मूर्ती पुढे ठेली. सकल सभा चकित झाली. मती गुंगली. रायांची खून पटली अंतरी. स्वामी केवळ अवतारी. अभक्ती पळून गेली दुरी. चरणी भक्ती जडली ते. सकल सभा आनंदली. समस्त पावले वंदिली. षोडोपचारी पूजिली स्वामी मूर्ती रूपराय. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत प्रेमळ भक्त परिसोत. तृतीय अध्याय गोडहा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभं भवतु. इति श्री स्वामीचरित्र सारामृते अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीय अध्याय समाप्तम. श्री स्वामीचरणार्पणमस्तु. अध्याय 4. श्री गणेशाय नमः. स्वामी नामाचा जप करिता 4 पुरुषार्थ येथे हाता. स्वामीचरित्र गाता एकदा पुनरावृत्ती. चुकेल गत अध्यायाचे अंती. अक्कलकोटी आले यती. रूपराय दर्शन देती. स्वच्छेने राहती तयापुरी. चोळप्पाचा दृढ भाव. घरी राहिले स्वामी राव. हे तयाचे सुकृत पूर्व. नित्यसेवा घडे त्याते. चोळप्पाची सद्गुणी कांता. तीही केवळ पतिव्रता. सदोदित तिच्या चित्ता. आनंद स्वामी सेवेचा. स्वामी केवळ ईश्वरमूर्ती. देशोदेशी
झाली ख्याती, बहुत लोक दर्शना येती कामना चित्ती धरुनी, कोणी संपत्तिकाराने कोणी मागती संताने, व्हावे म्हणून या लग्न येती दूर देशाहुनी, शरीर भोगे कष्टले संसार तापे तृप्त झाले, माया माया पसाऱ्या ते फसले, असे आले किती एक, भक्त अंतरी जे जे इच्छिते ते ते यतिराज पुरविते, दृढ चरणी जयांची भक्ती त्यासी होते कल्पतरू, जे का निंदक कुटिल तया शास्ते केवळ, नास्तिका प्रति तत्काळ योग्य शासन करीताती, कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटासी, हसोनी म्हणती जनांशी ढोंगियाच्या नादी लागला, हा स्वामी नव्हे ढोंगी जो नाना भोग भोगी, साधू लक्षण याचे अंगी कोणते हो वसत असे, ऐसे तयांनी निंदिले समर्थांनी अंतरी जाणले, जेव्हा ते भेटीशी आले तेव्हा केले नवल एक, एका भक्ताची या घरी पातली समर्थांची स्वारी, तेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी, तेथे या तिन्ही मूर्ती बैसविल्या भक्ते पाटावरती, श्री स्वामी आपुले चित्ते चमत्कार म्हणती करू आता, दर्शनेच्छू जन असंख्यात, पातले तेथे क्षणार्थात, समाज दाटला बहु एकची गर्दी झाले, दर्शन घेऊन या चरणांचे मंगल नाम गर्जती वाचे, हेतू पुरवावे मनीचे म्हणून या विनविती, कोणी द्रव्य पुढे ठेविती कोणी फळे समर्पिती, नाना वस्तू अर्पण करीती नाही मिती तयाते, कोणी नवसाते करीती कोणी अनुज्ञा देती, कोणी काही संकल्प करीती चरण पूजिती आनंदे, संन्यासी कौतुक पाहती मना माझी आश्चर्य करती, क्षण एक तटस्थ होती वैरभाव विसरून या, स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात, ते निज हस्ते समर्थ संन्यासा पुढे लोटीती, मोडली जनांची गर्दी तो येऊन या सेवे करी, संन्यासा पुढल्या नाना परी वस्तू नेऊ लागले, समर्थांनी त्या दिवशी स्पर्श न केला अन्नोदकाशी, सूर्य जाता अस्ताचळाशी तेथून या उठले, दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी, रात्र होता तयासी अन्नोदक वर्ज असे, जे पातले करू छळना त्यांची झाली विटंबना, दंडावया कुचिक जना अवतरले यतिवर्य, इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संबंध सदा परिसोत प्रेमळ भक्त, चतुर्थ अध्याय गोड हा, श्री स्वामी राजार्पणमस्तु, श्रीरस्तु शुभम भवतु। अध्याय 5 श्री गणेशाय नमः। भवकानन वैश्वनर अज्ञानतमच्छेदका भास्करा, पूर्वसाक्षी परतपरा भक्त खरा सदा तो, अक्कलकोट नगरात एक तपपर्यंत स्वामी राज्यवास करीत भक्त बहुत झाले, वार्ता पसरली चहूकडे, कोणाशी पडता साखडे धाव घेती स्वामीकडे, राजे रजवाडे थोर थोर, तेव्हा किती एक नृपती, स्वामी दर्शन घेऊ इच्छिती आणि आपल्या नगराप्रतीने आणू म्हणती, तयांशी बडोद्या माझी त्या अवसरी, मल्हार राव्या राज्याधिकारी, एकदा तयाची अंतरी विचार ऐसा पातला, दिवाण आणि सरदार मान करीत ऐसे थोर थोर, बैसले असता समग्र बोले रूपवर, तया प्रती कोणी जाऊनी अक्कलकोटाशी, येथे आणील स्वामीशी, तरी आम्ही तयाशी इनाम देऊ बहुत, कार्य जाणून कठीण, कोणी न बोलती वचन, कोण्हा एका लागून गोष्ट मान्य करवेना, तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर, तो बोलता झाला उत्तर, रूपा लागी परी ऐसी, आपुली जरी इच्छा ऐसी, स्वामी ते आणावे वटपुरीशी, तरी मी आणीन तयांशी, निचे मानसी असो द्या, ऐसे ऐकून उत्तर, संतोषले तो रूपवर, तैसी सभा ही समग्र आनंदित झाली, नृपतीसह सकल जने त्या परी तात्यांशी सन्माने, गौरवनी मधुर वचने यशस्वी हो म्हणती तया, तात्यासाहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले, नगर पाहुणी संतोषले जे केवळ वैकुंठ, पाहुणी स्वामींची दिव्य मूर्ती आनंदित झाली चित्ती, तेथील जनांची पाहुणी भक्ती धन्य म्हणती तया ते, अक्कलकोटीची नृपती स्वामी चरणी ज्यांची भक्ती, राजघराण्यातील युवती त्याही करीती स्वामी सेवा, ऐसे पाहुणी तात्यांनी विचार पडला मानसी, या नगरातून स्वामीशी कैसे नेऊ आपण, प्रयंताती परमेश्वर प्रयत्न कार्य होय सत्वर, लढोनी युक्ती थोर कार्य आपण साधावे, करुणी नाना पक्वाने करीती ब्राह्मण भोजने, दिधली बहुसाल दाने याचक धने तृप्त केले, स्वामीच्या पूजेप्रती नाना द्रव्ये समर्पिती, जेने सेवे करीत संतुष्ट होती, ऐसे करीती सर्वदा, ऐसियाने काही न झाले, केले तितुके व्यर्थ गेले, तात्या मनी खिन्न झाले, विचार पडला तयाशी, मग लढविली एक युक्ती, एकांती गाठून चोळपा प्रती, त्याज लागी विनंती करी, बुद्धिवाद सांगती त्या,
जरी तुम्ही समर्थांशी घेऊन याल बडोद्याशी, मग मल्हारराव आदरेशी इनाम देईल तुम्हा ते. द्रव्येने सर्वे वशा चोळप्पाची लागली अशा, तयाच्या अंतरी भरवसा जहागिरीचा बहुस आलं. चोळप्पाने कर जोडून विनंती केली मधुर वचने, कृपाळू होऊन समर्थांनी बडोद्याप्रती चालावे. तेने माझे कल्याण मिळेल मला बहुत धन, आपुलाही योग्य सन्मान तेथे जाता होईल. ऐसे ऐकून वचन समर्थांनी हास्य करून उत्तर चोळप्पा लागोने काय दिले सत्वर. राव मल्हार रूपती त्यांच्या अंतरी नाही भक्ती, मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चालावे. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत सदा ऐकोत भाविक भक्त. पंचमो अध्याय गोड हा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 6. श्री गणेशाय नमः. धरुणी शिशूचा हात अक्षरे पंडित लिहिवित, तैसे हे स्वामीचरित्रामृत स्वामीवर समर्थ वदविले. मागील अध्यायांच्या अंती चोळप्पा विनंती स्वामीप्रती, कृपा करुनी मजवर्ती बडोद्याशी चालावे. भाषण ऐसे ऐकून समर्थ बोलती हासुनी, मल्हाररावाची मनी आम्हाविषयी भाव नसे, म्हणून तयाच्या नगरात आम्हा जाणे नव्हे उचित. अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे. यज्ञ व्यर्थ गेला तात्या मनी चिंतावला. आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धीसी, परी पाहावा यज्ञ करून ऐसा विचार केला मनी. मग काय केले तात्यांनी, अनुष्ठान आरंभिले. भक्ती नाही अंतरी, दांभिक साधना ते करितात. तया ते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. मग तात्यांनी काय केले, सप्ताहासी ब्राह्मण बसविले. गुरुचरित्र आरंभिले, व्हावयाशी स्वामी कृपा. परी तयांच्या वाड्यात कधी न गेले समर्थ. तात्या झाला व्यग्रचित्त, काही उपाय सुचेना. आता जाऊनी बडोद्याशी काय सांगावे राज्याशी, आणि सकल जनांशी तोंड कैसे दाखवावे. ऐसे उपाय करूनी न होती स्वामी प्रसन्न. आता एक युक्ती योजन न्यावे पळून यतीसी. असो कोणी एके दिवशी साधूनी योग्य समयाशी मेन्यात घालून स्वामीशी तात्यासाहेब निघाले. कडप गावचा मार्ग धरिला. अर्धमार्गी मेना आला. अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विहित झाली. मेन्यातून उतरले, मागोती अक्कलकोटी आले. ऐसे बहुत वेळा घडले. हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन राहिले समर्थ. तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात तात्यांनी. मग अपयशात घेऊन बडोद्याशी आले परतुनी. समर्थ कृपा भक्ती वाचून अन्य उपाय न होय. परी मल्हारराव रूपती प्रयत्न आरंभित पुढती. सर्वत्र अशी विचारिती, कोण जातो स्वामीकडे. तेव्हा मराठा उमराव यशवंत तयाचे नाव. रूपकार्याची धरुणी हवा आपण पुढे झाला. तो येऊन अक्कलकोटी घेतले समर्थांची भेटी. वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी स्वामी पुढे ठेवीत. ती पाहुणी समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोध आला. यशवंता पाहुणी डोळा काय बोले तेव्हा बोलले, अरे बेडी आणून सत्वर ठोका याचे चरणी. ऐसे त्रिवार मोठ्याने समर्थ क्रोधे बोलले. क्रोधमुद्रा पाहुणी यशवंतराव भ्याला मनी. पळाले तोंडचे पाणी, लटालटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंताशी, सत्वर यावे बडोद्याशी तेथील कार्याशी सोडून. साहेब विषप्रयोग केला मल्हाररावावरी आळा आला. त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले. हाती पायी बेडी पडली. स्वामी वचनाची प्रचिती आली. अघटित लीला दाविली. ख्याती झाली सर्वत्र. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत सदा भक्त परिसोत. षष्ठो अध्याय गोड हा. इति श्री स्वामीचरित्र सारामृते षष्ठो अध्याय समाप्तम. शुभम भवतु. श्री स्वामीचरित्र सारामृत अध्याय 7. श्री गणेशाय नमः. जय जयाजी निर्गुणा, जय जयाजी सनातना, जय जयाजी अपहरणा, लोकपाला सर्वेशा. अक्कलकोटी मालोजी रूपती. समर्थचरणी जयाची भक्ती. स्वहस्ते सेवा नित्य करीती. जानोनी यती परब्रह्म. वेदांत आवडे तयांशी श्रवण करीती. दिवसनिशी हेरळी कराधिक शास्त्राशी वेतन देऊनी ठेविले. त्या समयी मुंबापुरी विष्णुबुवा ब्रह्मचारी प्राकृत भाषण वेदांतावरी करुणी लोका उपदेशिती. त्यासी आणावे अक्कलकोटी. हेतू उपजला रूपापोटी. बहुत करुणी खटपटी बुवांशी शेवटी आणिले. रात्रंदिन रूपमंदिरी वेदांत चर्चा ब्रह्मचारी करीती. तेने अंतरी नृपती बहु सुखावे. ख्याती वाढली लोकांत. स्तुती करीती जन समस्त. सदा चर्चा वेदांत राजगृही होतसे. एके दिवशी सहज स्थिती ब्रह्मचारी दर्शना येती. श्रेष्ठ जन सांगती कित्येक होते त्यावेळी. पहावया यतीचे लक्षण. ब्रह्मचारी करीती भाषण. काही वेदांत विषय काढून प्रश्न करीती स्वामीशी. ब्रह्मपद तदाकार. काय केल्याने होय निर्धार. ऐसे ऐकून सत्वर यतिराज हसले.
मुखे काही न बोलती, वारंवार हास्य करीती, पाहुनी ऐसी विचित्र वृत्ती. बुवा म्हणती काय म्हणे, हा तो वेडा संन्यासी, भुरळ पाडली लोकांशी, लागले व्यर्थ भक्तीशी, याने ढोंग माजविले. तेथोनी निघाले ब्रह्मचारी, आले सत्वर बाहेरी, लोका बोलती हास्योत्तरी, तुम्ही व्यर्थ फसला हो. पाहुनी तुमचे अज्ञान, याचे वाढले ढोंग पूर्ण, वेदशास्त्राधिक ज्ञान याते काही असेना. ऐसे ब्रह्मचारी बोलोनी, पातले आपल्या स्वस्थानी, विकल्प पातला म्हणी, स्वामीशी तुच्छ मानिती. नित्य नियमा सारोनी ब्रह्मचारी करीती शयन, जवळी पारशी दोघे जण, तेही निद्रिस्त झाले. निद्रा लागली बुवांशी, लोटलिया काही निशी, एक स्वप्न तयांशी, चमत्कारिक पडलेसे. आपुल्या अंगावरी रुचिक, एकाकी चढले असंख्य, महाविषारी त्यातूनी एक दंश अपना करीत असे. ऐसे पाहुनी ब्रह्मचारी, खडबडून उठले लवकरी, बोबडी पडली वैखरी, शब्द एक न बोलावे. जवळ होते ते पारसी, जागृती आली तयांशी, त्यांनी धरुनी बुवांशी सावध केले त्यावेळी. मग स्वप्नीचा वृत्तांत तयांशी सांगती समस्त, म्हणती यात काय अर्थ, ऐसी स्वप्ने कैक पडली. असो दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामीपाशी, पुसता मागील प्रश्नाशी, खदा खदा स्वामी हसले. मग काय बोलती यतीश्वर, ब्रह्मपद तदाकार होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छित असे, तरी स्वप्नी देखुनी रुचिकांशी, काय म्हणून भ्यालासी, जरी वृथा भय मानितोशी, मग ब्रह्मपद जाणसी कैसे. ब्रह्मपद तदाकार होणे हे नव्हे सोपे बोलणे, याशी लागती कष्ट करणे, फुकट हाता नयेची. बुवाप्रती पटली खून, धरिले तत्काळ स्वामी चरण, प्रेमाश्रूनी भरले नयन, कंठ झाला सदतित. तया समयापासून भक्ती जडली स्वामीचरणी, अहंकार गेला पळून, ब्रह्मपद योग्य झाले. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत सदा परिसोत भाविक भक्त. सप्तमो अध्याय गोड हा. श्री राजाधिराज योगीराज स्वामी समर्थ चरणार्पणमस्तु. अध्याय 8. श्री गणेशाय नमः. जय जयाजी सुखधामा, जय जयाजी परब्रह्मा, जय जय भक्तजन विश्रामा. अनंतवेशा अनंत राजे निजाम सरकार, त्यांचे पदरी दप्तरदार, राजे राय बहादार शंकरराव नामक. 6 लक्षांची जहागीर, तयाप्रती सखल सुखे अनुकूल असती, विपुल संपत्ती संतती काही कमती असेना. परिपूर्व कर्म अगाध, तया लागला ब्रह्मसंबंध, उपाय केले नानाविध, परी बाधा न सोडी. संबंध बाधा म्हणून चैन न पडे रात्रंदिन, गेले शरीर सुकून, गोड न लागे अन्न पाने. नावडे भोग विलास, सुखोपभोग कैसा त्यास, निद्रा तया नयेची रात्रंदिवस, चिंता नले पोलले. केले कित्येक अनुष्ठाने, तैसेचे ब्राह्मण संतर्पणे, बहुसाल दिधली दानी, आरोग्य व्हावे म्हणून. विटले संसार सुखाशी, त्रासले या भवयात्रेशी, कृष्णवर्ण आला शरीराशी, रात्रंदिन चैन नसे. कोणा लागी जावे शरण, मजवरी कृपा करील कोण, सोडविल व्याधीपासून ऐसा कोण समर्थ. मग केला एक विचार, प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर, तेथे जाऊन अहोरात्र दत्तसेवा करावी. सेवा केली बहुवस, ऐसे लोटले 3 मास. एके रात्री तयास स्वप्नी दृष्टांत झाला, अक्कलकोटी जावे तो, तेथेच करावी स्वामी सेवा. यती वचनी भाव धरावा, तेने व्याधी जाया दुरी. तरी ते तेथेची राहिले, अनखी अनुष्ठान आरंभिले. पुन्हा तयाशी स्वप्न पडले, अक्कलकोटी जावे त्वा. हे जाणोनी हित गोष्टी, मानसी विचारुनी शेवटी, त्वरित आले अक्कलकोटी प्रिय पत्नी सहित. त्या नगरीच्या नरनारी कामधंदा करीती घरी, स्वामीचरित्र परस्परी प्रेमभावे सांगती. कित्येक प्राप्त स्नाने करूनी, पूजाद्रव्ये घेऊनी, अर्पवया समर्थ चरणी, जाती अति त्वरीने. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत सदा परिसोत प्रेमळ भक्त. अष्टमो अध्याय गोड हा. श्री स्वामीचरणारविंदार्पणमस्तु. इति श्री स्वामीचरित्र सारामृत अष्टमो अध्याय श्रीरस्तु. अध्याय 9. श्री गणेशाय नमः. घरोघरी स्वामी कीर्तने, नित्य होती ब्राह्मण भोजने, स्वामी नामाची जप ध्याने अखंडित चालती. दिगंतरी गाजली ख्याती, कामना धरुनी चित्ती, बहुत लोक दर्शना येती. अक्कलकोट नगरात ब्राह्मण क्षत्रिय वैश्यादिक शूद्र आणि अनामिक फारसी यवन भाविक दर्शन येती धावूनी. यात्रेची गर्दी भारी, सदा आनंदमय नगरी, साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येती पे.
किती वर्णावे महिमान जेथे अवतरले परब्रह्म ते नगरी वैकुंठ धाम प्रत्यक्ष भासू लागले. असो ऐशा नगरात शंकरराव प्रवेशत आनंदमय झाले चित्त समाधान वाटले. जे होते स्वामी सेवक त्यात सुंदराबाई मुख्य. स्वामी सेवा सखलिक तिच्या हस्ते होत असे. व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामी चरणी तरी आपणा लागून द्रव्य काही देईल. बाईशी द्रव्य लोभ पूर्ण आनंदले तिची चित्ता. म्हणे मी इतुके करीन 2,000 रुपये द्याल की. ते म्हणती बाईशी इतुके कार्य जरी करीशी तरी 10,000 रुपयाशी देईन सत्यवचन हे. बाई विस्मित झाली अंतरी. ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊनी करी संकल्प आपण सोडावा. शंकरराव तैसे करीती. बाई आनंदली चित्ती. म्हणे मी प्रार्थुन्या स्वामी प्रति कार्य आपुले करीन. बाई स्वामीशी बोले वचन हे गृहस्थ थोर कुलीन परी पूर्वकर्मे या लागून ब्रह्मसंबंध पीडितो तरी आता कृपा करुनी मुक्त करावे व्याधीपासून. ऐसे ऐकता वरदानी समर्थ तेथून उठले. यवन स्मशान भूमीत आले यती राज्य त्वरित. एका नूतन खाचेत निजले छाती टाकूनी. सेवे करी शंकररावाशी म्हणती लीला करुनी ऐसी. चुकविले तुमच्या मरणाशी निश्चय मानसी धरावा. शंकररावे तया दिवशी खाना दिदाला फकीराशी आणि शेख नूर दर्ग्याशी एक कफनी चढविले. मग काही दिवस लोटत स्वामी राज्य अज्ञापित. बारीक वाटून निंबपत्र 10 मिरे त्यात घालावी. ते घ्यावे हो औषध तेने जाईल ब्रह्मसंबंध. झाल्या स्वामी राज्य वैद्य. व्याधी पळे आपणाची. प्रकृतीशी आराम पडला. राव गेले स्वनगराला. काही मास लोटता तयाला ब्रह्मसंबंधे सोडिले. मग पुन्हा आनंदेशी दर्शन आले अक्कलकोटाशी. घेऊन स्वामी दर्शनाशी आनंदित झाले. म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन 10,000. ऐसा केला निर्धार त्याचे काय करावे. महाराज अज्ञापिती. गावाबाहेर आहे मारुती. तिथे चुने गच्ची निश्चिती. मठ तुम्ही बांधावा. ऐसी एकांत स्थानी राहणार नाही कुणी. ऐसी विनंती स्वामी चरणी कारभारी करीताती. सर्वानुमते तेथेची मठ बांधिला चुने गच्ची. कीर्ती शंकररावाची अजरामर राहिली. ती श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्रकृत कथा संबंध सदा परिसोत भाविक भक्त. 9वा अध्याय गोड हा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. शुभम भवतु. श्रीरस्तु. अध्याय 10. श्री गणेशाय नमः. गाठी होते पूर्व पुण्य म्हणून पावलो नर जन्म. याचे सार्थक उत्तम करणे उचित आपणा. ऐसा मनी करुणी विचार. आरंभिले स्वामी चरित्र. ते शेवटाशी नेणार स्वामी समर्थ असतीपे. हवेरी नामक ग्रामी यजुर्वेदी गृहस्थश्रमी. बाळप्पा नामी द्विज कुणी राहत होते आनंदे. संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व तयाप्रती. सावकारी सराफी करीती जनी वागती प्रतिष्ठित. 30 वर्षाचे वय झाले. संसाराती उबगले. सद्गुरु सेवेचे दिवस आले. मती पालटली तयाची. जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती. योग्य सद्गुरु आपणाप्रती कुठे आता भेटेल. पंचपक्वाने सुवर्ण ताटी भरुनी आपणा पुढे येती. पाहुनी या स्वप्नी ऐसी गोष्टी उल्हासले मानस. तत्काळ केला निर्धार सोडावे सर्व घरदार. मायापाश दृढतर विवेकशास्त्रे तोडावा. सोलापुरी काम आम्हाशी. ऐसे सांगूनी सर्व त्राशी. निघाले सद्गुरु शोधासी. घरदार सोडिले. मुरगोड ग्राम प्रख्यात. तेथे आले फिरत जेथे दिगंबर दीक्षित महापुरुष जन्मले. मुरगोडी मल्हार दीक्षित. वेदशास्त्री पारंगत. धर्मकर्मी सदा रत. ईश्वर भक्त तैसाचे. परितया नाही संतती म्हणून या उद्दिग्र चित्ती. मग शिवाराधना करीती कामना चित्ती धरुनी. 12 वर्षे अनुष्ठान केले शंकराचे पूजन. सदाशिव प्रसन्न होऊनी वर देती तयाशी. तुझी भक्ती पाहुनी संतुष्ट झाले माझे मन. मीच तुझा पुत्र होईन भरवसा पूर्ण असावा. ऐकून या वराशी आनंदले मानसी. वार्ता सांगता कांतेशी तीही चित्ती तोषली. 9 मास भरता पूर्ण. कांता प्रसवली पुत्र रत्न. मल्हार दीक्षिते आनंदोनी संस्कार केले यथाविधी. चिदंबर नामाभि धान ठेविले. तया लागून शुल्क पक्ष शशी समान बाळ वाढू लागले. पुढे केले मौजीबंधन. वेदशास्त्री झाले निपुण. निघंटू शिक्षा व्याकरण काव्यग्रंथ पडविले. एकदा यजमानाचे घरी व्रत होते गजगौरी. चिदंबर तया अवसरी पूजे लागील आणिले.
प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता गजाशी प्राण देऊनी तत्वता चालू लागला. हे पाहता विस्मित झाले यजमान. ऐसी लीला अपार दाखविले चिदंबर. प्रत्यक्ष जे का शंकर जगद्गुरुद्वारार्थ अवतरले. असो पुढे प्रौढपणे यज्ञ केला दीक्षितांनी. सर्व सामग्री मिळवून द्रव्य बहुत खर्चिले. तया समय एके दिनी ब्राह्मण बैसले भोजनी. तूप गेले सरुनी दीक्षिता ते समजले. जले भरले होते घट. तयाशी लाविता अमृत हस्त. ते घृत झाले समस्त. आश्चर्य करीती सर्वजन. तेव्हा पुणे शहरा माझी पेशवे होते रावबाजी. एके समयी ते सहजशी दर्शनाते पातले. अन्यायाने राज्य करीत दुसऱ्याचे द्रव्य हरित. यामुळे जन झाले त्रस्त. दात त्यांची लागेना. तयांनी हे ऐकुनी मुरगोडी आले धावूनी. म्हणती दीक्षिताशी सांगूनी दात आपुली लावावी. रावबाजीशी वृत्तांत कर्णोपकर्णी झाला श्रुत. म्हणती जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना. मग दीक्षितांशी निरोप पाठविला. आम्ही येतो दर्शनाला. परी आपण आम्हाला त्वरित निरोप देईजे. ऐसे सांगता दीक्षिताप्रती तयावेळी काय बोलती. आता पालटली तुझी मती. त्वरित मागसी निरोप. कोपला तुझवरी ईश्वर. जाईल राज्य लक्ष्मी सर्व. वचनी ठेविल निर्धार. निरोप तुझला दिला असे. सिद्धवाक्य सत्य झाले. रावबाजीचे राज्य गेले. ब्रह्मावरती राहिले परतंत्र जन्मभरी. एके समय अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी. तेव्हा बोलले स्वामीयती आम्ही त्याते जाणतो. यज्ञ समारंभाचे अवसरी आम्ही होतो त्यांचे घरी. तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे ते होती. महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पवृत्त. मोरगोडी बाळप्पा येत पुण्यस्थान जाणोनी. ऐसे ऐकिला वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ भक्तजन तारणार्थ यतिरूपे प्रगटले. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत सदा परिसोत प्रेमळ भक्त. दशमो अध्याय गोड हा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. शुभम भवतु श्रीरस्तु. अध्याय 11. श्री गणेशाय नमः. मागले अध्यायी वर्णिले बाळप्पा मोरगोडी आले. पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदे. तेथे कळला वृत्तांत अक्कलकोटी साक्षात यतिरूपे श्री दत्त वास्तव्य संप्रात करीताती. परी मोरगोडीचे प्रिय बाळप्पाशी सांगत गाणगापुरी विख्यात महाक्षेत्र भीमातीरी. तेथे आपण जावोनी बैसावे हो अनुष्ठानी. श्री गुरु स्वप्नी येऊनी सांगती तैसे करावे. मानवला तयाशी विचार. निघाले तेथुनी सत्वर. जवळी केले गाणगापूर परम पावन स्थान जे. बाळप्पा तेथे पातले. स्थान पाहुनी आनंदले. नृसिंह सरस्वती पावले. प्रेम भावे वंदिली. प्राप्तकाळी उठोनी संगमावरी स्नान करुनी. जप ध्यान आटोपोनी मागुनी येती गावात. सेवेकऱ्यांबरोबरी मागुनी या मधुकरी. भोजनोत्तर संगमावरी परतुनी येती ते. माध्यम स्नान करुनी पुन्हा बैसती जपध्यानी. असता जाता वासरमणी संध्यास्नान करावे. करुनी संध्यावदन जप आणि नामस्मरण. रात्र पडता परतोनी ग्रामा माझी येती ते. सद्गुरु प्राप्ती करिता सोडूनी गृहसुत कांता. शीतोष्णाची पर्वा न करीती आनंदवृत्ती राहती. शीतोष्णाचा होय त्रास. अर्धपोटी उपवास परितयाचे मानस. कधा उदास नोहेची. आय्या राम सेवे करी. राहत होते गाणगापुरी. त्यांनी देखुन्या ऐसी परी बाळप्पाशी बोलती. तुम्ही भिक्षा घेऊन नित्य यावे आमचे सदनी. जे जे पडेल तुम्हास कमी ते आम्ही पुरवू. बाळप्पाशी मानवले. 2 दिवस तैसे केले. पोट भरूनी जेविले. परिसंकोच मानसी. जाणे सोडिले त्यांचे घरी. मागून या मधुकरी. जाऊन या संगमावरी. झोळी उदकी बुडवावी. आणोनिया बाहेरी. बैसोनी तेथे शिळेवरी. मग खाव्या भाकरी. ऐसे नेम चालविला. ऐसे लोटले काही दिवस. सर्व शरीर झाले कृश. निशिदिनी चित्तास सद्गुरु प्राप्तीची लागली. हीन आपुले प्राद्वन. भोगवी दारुण. पाहावे सद्गुरु चरण. ऐसे पुण्य नसेची. 1 मास होता निश्चित. स्वप्नी 3 यती मूर्ती. येऊन या दर्शन देती. बाळप्पा चित्ती सुखावे. 15 दिवस गेल्यावरी निद्रिस्त असता एके रात्री एक ब्राह्मण स्वप्न भीतरी येऊन या अज्ञापी अक्कलकोटी श्री दत्त स्वामी रूपे नांदत. तेथे जाऊनी त्वरित कार्य इच्छित साधावे. आपण केले अनुष्ठान परिते न झाले पूर्ण. आणखी काही दिनक्रम आपुला चालवावा. मग कोणे एके दिवशी बाळप्पा आले संगमाशी. वृक्षस्थळी ठेवूनी वस्त्राशी गेले स्नान करावया. परतले स्नान करुनी सत्वर आले त्या स्थानी. वस्त्र उचलून या खालोनी रुचिक एक निघाला.
तयाशी त्यांनी न मारिले, नित्यकर्म आटोपविले. ग्रामा माझी परत आले, गेले भिक्षे कारणे. त्या दिवशी ग्रामाभितरी पक्वान मिळाले, घरोघरी बाळप्पा तोषले अंतरी. उत्तम दिन मानिला, अक्कलकोटी जावयाशी निघाले. मग त्याच दिवशी उत्तम शकुन तयांशी मार्गावरी झाले. चरण चाली चालोनी अक्कलकोटी. दुसरे दिनी बाळप्पा पोचले येऊनी. नगरी रम्य देखिली, जेथे नृसिंह सरस्वती यतिरूपे वास करीती. तेथे सर्व सौख्ये नांदती, आनंद भरला सर्वत्र. तया क्षेत्री जे महिमान, केवी वर्णुमी अज्ञान. प्रत्यक्ष जे वैकुंठ भुवन, स्वामी कृपेने झाले. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत श्रोते सदा परिसोत. 11 अध्याय गोड हा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 12. श्री गणेशाय नमः. कराया जगदुद्धार, हरवाया भूभार. वारंवार परमेश्वर नाना अवतार धरीत असे. भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्री दत्त यतिरूपे प्रगट होत. तेची समर्थ श्री स्वामी. गताध्यायाचे अंती. बाळप्पा आले अक्कलकोटी. पुण्यनगर पाहुनी दृष्टी आनंदपोटी नच मावे. त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत. यात्रा आली बहुत, गर्दी झाली श्री जवळी. दर्शनेच्छा उत्कट चित्ती, खडी साखर घेऊनी हाती गर्दी माझे प्रवेश करीती. स्वामी सानिध्य पातले, अजानुबाहू सुहास्य वदन. श्री स्वामी मूर्ती पाहुनी बाळप्पाने धावनी. दृढ चरण धरी येऊनी या भानावरती. श्री चरणांची सोडिली मिठी. ब्रह्मानंद न माये पोटी, स्तोत्र ओटी घातसे. श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी. उठून या काय केली लीला एक विचित्र. सर्व वृक्षांशी आलिंगन दिले त्यांनी प्रेमे करुणी. बाळप्पावरचे प्रेम ऐशा कृतीने दाविले. त्या सवे एक जहागीरदार, ते होते बिराड्यावर. स्वयंपाक करुनी तयार, म्हणती जाऊ दर्शना. म्हणती जाऊनी स्वामीसी अर्पण करा नैवेद्याशी. आवश्यक म्हणून तयांशी बाळप्पा तेथे चालले. या समयी श्री समर्थ असती रूप मंदिरात. राजेज्ञे वाचून तेथे प्रवेश कुणाचा न होय. मार्गावरून परतले, सत्वर बिऱ्हाडावरी आले. तेथे नैवेद्यार्पण केले, मग सारिले भोजन. नित्यप्राप्त काळी उठून षटकर्माते आचरुनी. घेऊन स्वामी दर्शन, जपा लागी बसावे. श्री शंकर उपाध्य दैवत, त्यांचे करावे पूजन नित्य. मध्यानी येता आदित्य, जपानुष्ठान आटपावे. करी झोळी घेऊनी स्वामी जवळी येऊनी. मस्तक ठेवूनी चरणी जावे भिक्षे कारणी. मागून या मधुकरी, मग यावे बिऱ्हाडावरी. जी मिळेल भाजी भाकरी, त्याने पोट भरावे. घ्यावे स्वामी दर्शन, मग करावे अनुष्ठान. ऐसा प्रकार करुनी अक्कलकोटी राहिले. चोळप्पा आधी करून सेवेकरी बहुत जन. त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी. एके दिवशी तयांशी बाई आज्ञा करीती ऐसी, आपणही श्री सेवेशी करीत जावे आनंदे. बहुत जन सेवेकरी, बाई मुख्य त्या माझारी. सर्व अधिकार तिच्या करी, व्यवस्थेचा होतापे. या कारणे आपसात भांडणे होती सदोदित. स्वामी सेवेची तेथे अव्यवस्था होत असे. हे बाळप्पांनी पाहुनी नाना युक्ती योजुनी. मोडून टाकिले भांडण, एकचित्त सर्व केले. बाळप्पाची प्रेमळ भक्ती पाहुनी संतोष स्वामी प्रती. दृढ भाव धरुनी चित्ती सेवा करीती आनंदे. ऐसे लोटता काही दिवस. बाळप्पाची शरीरास व्याधी जडली रात्रंदिवस. चैन नसे क्षणभरी. भोगभोगीला काही दिन. कागदाची पुडी बेंबीतून पडली, ती पाहता उचलून विष त्यात निघाले. पूर्वी कोण्या कृतज्ञे बाळप्पाशी यावे मरण. विष दिदले कानोल्यातून, पडले आज बाहेरी. स्वामी कृपेने आजवरी गुप्त हो असे उदरी. सद्गुरु सेवा त्यांचे करी व्हावी लिखित विधीचे. प्रत्येक सोमवारी तयांनी महादेवाची पूजा करुनी, मग यावे परतुनी स्वामी सेवेकारणे. हे पाहुणी एके दिवशी बाई विनवी समर्थांशी, आपण सांगूनी बाळप्पाशी शंकर पूजनी वर्जावे. तैसे आज्ञा तयाप्रती. एके दिनी समर्थ करीती परी बाळप्पाची चित्ती विश्वास काही पटेना. बाईच्या आग्रहावरून समर्थे दिली आज्ञा. जाण हे नसेल सत्य. पूर्ण विनोद केला निश्चय. पूजा करणे उचित न करावी हेची सत्य. या परी चिठ्ठी लिहित प्रश्न पाहता बाळप्पा. एक चिठ्ठी तयातून उचलून पाहता वाचून, न करावे पूजन तिये माझी लिहिले असे. तेव्हा सर्व भ्रांती फिटली. स्वामी आज्ञा सत्य मानिली. ही भानगड पाहिली श्रीपाद भट्टजीने. श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती बाळप्पाशी. दारापुत्र सोडून देशी, आपण येथे राहिला. आपण आल्यापासून आमचे होते नुकसान. ऐसे बोला ऐकून बाळप्पा मनी खिन्न झाला. स्वामींनी मज आज्ञा द्यावी, मी जातो आपल्या गावी. परी तुम्ही युक्ती योजावी, आज्ञा होईल ऐसीच. श्रीपाद भट्ट एके दिवशी विचारिले समर्थांशी, कुलदेवतेच्या दर्शनाशी जावया इच्छी बाळप्पा. ऐसे ऐकून समर्थ हास्यमुख काय बोलत. कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळप्पा येथे करीत असे. श्रीपाद
म्हणे बाळप्पाशी समर्थन देती अज्ञेशी तरी टाकून चिठ्ठी अशी अज्ञा द्यावी आपण तयाचे कपट न जाणून आवश्यक म्हणे त्याच दिनी 2 चिठ्ठ्या लिहून उभयतांनी टाकिल्या चिठ्ठी आपुल्या करी भटजी उचली सत्वरी तर तेथे राहुनी चाकरी करी ऐसे लिहिलेसे स्वामीचरणी दृढ भक्ती बाळप्पाची जडली होती कैसे दूर तयाप्रती करितातील यती दयाळ इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत सदा प्रेमळ परिसोत 12 अध्याय गोड हा श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजार्पणमस्तु। अध्याय 13 श्री गणेशाय नमः। शुल्क पक्षीचा शशिकर वाढे जैसे उत्तरोत्तर तैसे हे स्वामीचरित्र अध्याय ही वाढले। 12 अध्यायाचे अंती श्रीपाद भट्ट बाळाप्पा प्रति कपटयुक्तीने फसवू पाहती परी झाले व्यर्थची स्वयंपाकाधिक करावयाशी लज्जा वाटत असे त्यासी तया ते एके समयासी काय बोलती समर्थ निर्लज्जाशी सानिध्य गुरु असे जाण निरंतरू ऐसे एक बोलता सद्गुरु बाळाप्पा मनी समजला सेवेकऱ्यां माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तेथे तिने सेवेकऱ्यास नित्य त्रास द्यावा व्यर्थची नाना प्रकार बोलून करी सर्वांचा अपमान परी बाळाप्पावरी पूर्व विश्वास होता तियेचा परी कोणे एकेच दिवशी मध्यरात्रीच्या समयाशी लघुशंका लागता स्वामीशी बाळप्पा ते उठविले ते पासून बाळप्पाशी त्रास देत हर दिवशी घराने सांगत समर्थाशी बाई ते शब्द ताडिती अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमतः ज्याचे घरी येत तो चोळप्पा विख्यात स्वामी भक्त झाला एका तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत तयाशी द्रव्यशा बहुत असे संप्रात लागले दिवाळीचा सण येता राज्य मंदिरा माझी समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले कोण्या भक्ते समर्थांशी अर्पिले होते चंद्रहाराशी सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा राणीच्या या मनात विचार येता त्वरित सुंदराबाईशी बोलत चंद्रहार द्यावा की सुंदराबाई बोलली तो आहे चोळप्पा जवळी ऐसे एकता त्या काळी जमादार पाठविला गंगूलाल जमादार चोळप्पा जवळी ये सत्वर म्हणे द्यावाजी चंद्रहार राणीसाहेब मागती चोळप्पा बोले तयाशी हार नाही आम्हापाशी बाळप्पा ठेवितो तयाशी तुम्ही मागुनी घ्यावा की ऐसे ऐकूनी उत्तर गंगूलाल जमादार चोळप्पा जवळी येऊनी सत्वर हार मागू लागला बाळप्पा बोले उत्तर आपणापाशी चंद्रहार परी चोळप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्वे ऐसे ऐकूनी बोलणे जमादार पुसे चोळप्पाकाराने जबाब दिदला चोळप्पाने बाळप्पा देती तरी घेईजे ऐसे भाषण ऐकून जमादार परतून रूपमंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगे चोळप्पाची ऐकून कृती राग आला राणीप्रती सुंदराबाईने गोष्टी त्या विरुद्ध सांगितल्या कारभार चोळप्पाची करीत जो होता आजवरी तो काढून त्यास दुरी करावे राणी म्हणत असे असो एके अवसरी काय झाली नवल परी भेसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेचिष्ट एक वस्त्र तयावेळी पडले होते श्री जवळी तयाशी करुणी झोळी समर्थ करी घेतली अल्लख शब्द उच्चारिला म्हणती भिक्षा द्या आम्हाला त्यावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले झोळी घेतली समर्थे काय असे उणे येथे जे जे दर्शन आले होते त्यांनी भिक्षा घातली कोणी 1 कोणी 2 रुपये टाकिले आणून न लागता एक क्षण 100वर गणती झाली झोळी चोळप्पा ते देऊन समर्थ बोलले काय वचन चोळप्पा तुझे फिटले ऋण स्वस्त आता असावे पाहुण्या द्रव्याशी आनंद झाला तयाशी परीन आले मानसी श्रीचरण अंतरले चोळप्पाशी दूर केले बाईशी बरे वाटले ऐसे काही दिवस गेले बाळप्पा सेवा करीत आती कोणे एके अवसरी सुंदराबाई बाळप्पावरी रागवणे दृष्टोत्तरी ताडण करी बहुसाळ ते ऐकून बाळप्पाशी दुःख झाले मानसी सोडून स्वामी चरणांशी म्हणती जावे येथून आज्ञा समर्थांशी घेऊन म्हणती जावे येथून याकरिता दुसरे दिनी समर्थ जवळी पातले तेव्हा एका सेवेकऱ्यास बोलले काय समर्थ बाळप्पा दर्शनास येत त्याशी आसन दाखवावे बाळप्पा येता त्या स्थानी आसन दाविले सेवेकऱ्यांनी तेव्हा समजले निज मनी आज्ञा आपणा मिळेना कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून तो त्याच रात्री स्वप्न बाळप्पाने देखिले श्री मारुतीचे मंदिर स्वप्ने आले सुंदर तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडिले श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शना येत हिशोब ठेवीत जपाचा काढून दिले बाळप्पाशी आनंद झाला बाईशी गर्व भरे ती कोणाशी मानिनाशी झाली सुंदराबाईशी करावे दूर समर्थांचा झाला विचार त्याप्रमाणे चमत्कार करून दाविती
परिराणीची प्रीती बाईवरी बहु होती. या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना. अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी तयांशी हुकूम झाला सत्वरी बाईशी दुरी करावे. परिराणीस भिवून तैसे न केले. तयांनी समर्थ दर्शनाशी एके दिनी कारभारी पातले. थयाशी बोलती समर्थ कैसा करिता कारभार. ऐसे ऐकून उत्तर बर्वे मनी समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले. फौजदाराशी कैद करून या बाईशी आणावे म्हणती सत्वर. फौजदाराशी समर्थ काही एक न बोलत. कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या. स्वामीची या सेवेकरिता सरकारातून तत्वता पंच नेमू व्यवस्था केली असे रूपराय. मग सेवा करावयाची. घेऊन गेले बाळप्पाशी म्हणती देऊ तुम्हाशी पगार सरकारातून. बाळप्पा बोलले तयाशी द्रव्यसा नाही आम्हाशी. आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की. बाळप्पाचा जप होता पूर्ण. एक भक्तास सांगून करविले श्रीने उद्यापन. हिशोब जपाचा घेतला. बाळप्पाशी चाकरी एक तप सरासरी केली. उत्तम प्रकारे समर्थ ते प्रिय झाले. दृढ निश्चय आणि भक्ती तैसी सद्गुरु चरणी अशक्ती. तेने येत मोक्ष हाती अन्य साधने व्यर्थ. उगीच करीत दांभिक भक्ती त्यावरी स्वामी कृपा न करीती. सद्भावे जे नमस्कारिती त्यावरी होती कृपाळू. अक्कलकोट निवासी जय जयजी स्वामीराया. रात्रंदिन तुझ्या पाया विष्णू शंकर वंदिती. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समंता सदा भक्त परिसोत त्रयोदशाध्याय गोडहा. इति श्री स्वामीचरित्र सारामृते त्रयोदशाध्याय. श्री स्वामीचरणार्पणमस्तु. शुभम भवतु. अध्याय 14. श्री गणेशाय नमः. जय जयजी करुणा घन. जय जयजी घनश्यामना. जय जयजी परम पावन दीनबंधो जगद्गुरु. प्राप्तकाळी उठवणे आधी करावे नामस्मरण. अंतरी घ्यावे स्वामी चरण. शुद्ध मन करून या. प्राप्त कर्मे आठवणी मग बसावे आसने. भक्ती धरोनी स्वामी चरणी पूजन करावे विधियुक्त. एकाग्र करून मन घालावे शुद्धोदक स्नान. सुगंध चंदन लावून स्वाधिक कुसुमे अर्पावी. धूप दीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा शुद्ध अर्पावे. नाना खाद्य नैवेद्याकाराने स्वामींच्या षोडोपचारे पूजन करावे. सद्भावे करून धूपदीपार्थी अर्पण नमस्कार करावा. मग करावी प्रार्थना. जय जयजी अपहरणा परतपर केवले सदना ब्रह्मानंदा यतिवर्या. जय जयजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा. अनंत ब्रह्मांडाधीशा वेदवंदा जगद्गुरु. सुखधाम निवासिया सर्वसाक्षी करुणालया. भक्तजन ताराया अनंत रूपे नटलासी. तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन. तुझी वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तूच पेद. तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र. अष्टाधिक पालादी समग्र तुझ रूपे नटलासी. करता आणि करविता तूच हवी आणि होता. दाता आणि देवविता तूच समर्थ निश्चय. जंगम आणि स्थिर तुझ व्यापले समग्र. तुझ लादी अदम्यदाग्र कुठे नसे पाहता. असून या निर्गुण रूपे नटलासी सगुण. ज्ञाता आणि ज्ञान तुझ एक विश्वेसा. वेदांचाही तर्क शास्त्रे शास्त्रांचेही नावरे. विष्णू शंकर एकसरे कुंठित झाले सर्वही. मी केवळ अल्पमती करू केवी अपुली स्तुती. सहस्रमुख ही निश्चिती शिनला ख्याती वर्णिता. दृढ ठेवला चरणी माथा रक्षावी मजसी समर्था. कृपा कटाक्षी दीननाथा दासाकडे पाहावे. आता हितुकी प्रार्थना आणावी जी आपुल्या मना. कृपा समुद्रे यामिना आश्रय देजे सदैव. पाप ताप आणि दैन्य सर्व जाऊन निरसोनी. यहलोकी सौख्य देऊनी परलोक साधन करावावे. दुस्तर हा भवसागर पाहावा याचे पैलतित्र. त्वत्रम चरणी साचार प्राप्त हो मजला ते. आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती बुली नाना न बोधत तुझ्या कृपे. किती वर्ण आपले गुण द्यावे मज सुख साधन. अज्ञान तिमिन निसर्ग निरसोने ज्ञादार्क हृदय प्रगटोपे. शांती मनी सदा वसो वृथाभिमान तो नसो. सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी. भव दुःख हे निरसो तुझ्या भजनी चित्त वसो. वृथा विषयाची नसो वासना या मनाते. सदा साधू समागम तुझे भजन उत्तम. तेने हो सुगम दुर्गम तो भवपंत. व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्त. अंगे न यावी असत्यता सत्य विजय सर्वथा. हप्तवर्गाचे पोषण न्यायमार्ग अवलंबन. इतके द्यावे वर्धन कृपा करुणी समर्था. असून या संसारात प्राशीनतव नामाकृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मज लागे. ऐसी प्रार्थना करिता आनंद होय समर्था. संतोषणीय तत्वता वर प्रसाद देईल. गुरुवारी उपोषण विधियुक्त करावे. स्वामी पूजन प्रदोष समय होता जाणून उपोषण सोडावावे. श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा. अहोरात्र तेने सर्वार्थ पाविजे. प्रसंगी मानस पूजा करिता तेही प्रिय होय समर्थ. स्वामी चरित्र वाचिता एकता सकल दोष जातीला. ऐसी करावी स्वामी भक्ती. हे नेनेमी मंदमती परी असता शुद्ध चित्ती. तेची भक्ती श्रेष्ठ पे. आम्ही आहो स्वामी भक्त मिरू नये लोकात. जयाशी भक्तींचा दंभ व्यर्थ. निष्पाळ भक्ती तयाची. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत सदा ऐकवत भाविक भक्त. चतुर्थो अध्याय गोड हा. श्रीरस्तु शुभम भवतु.
अध्याय 15 श्री गणेशाय नमः. अंतरी स्वामी भक्ती जडता चारी पुरुषार्थी येती हता पाप ताप दैन्य वार्ता तेथे काही न उरेची सर्व कामना पुरवणी अंती दाविती सुरभुवन जे नर करीती नामस्मरण ते मुक्त याच देही मंगळवेढे ग्रामात राहत असता श्री समर्थ ग्रामवासी जन समस्त वेळा म्हणती तयाशी शीतोष्णाची भीती नसेची ज्याची चित्ती सदा अरण्यात वसती एकांत स्थळी समर्थे परमेश्वर रूप येती ऐसे ज्यांच्या वाटे चित्ती ते करीती स्वामी भक्ती जन हसती तया ते त्यावेळी मंगळवेढ्यात बसप्पा तेली राहत दारिद्र्य पिढीला बहुत दीनस्थिती तयाची तो एके दिनी फिरत सहजवना माझी जात तो देखील श्री समर्थ दिगंबर यतिराजा कंठशय्या करुणी तियेवर केले शयन ऐसे नवल देखुनी लोटांगण घाली तसे अष्टभावे दाटुनी माथा ठेविला श्रीचरणी म्हणे कृपा कटाक्षे करुणी दासाकडे पाहावे स्वामीचरणांचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता कर जोडून स्तविता झाला बहुत प्रकारे पाहून या प्रेमळ भक्ती अंतरी संतोषले येती वरद हस्ते ठेविले तत्काळ मस्तकी तयाचे बासापाचे श्रीचरणी मन जडले ते पासूनी राहू लागला निशिदिनी स्वामी सानिध्य आनंदे मग बसप्पाची कांता ऐकुनी ऐसी वार्ता करीत असे अकांता म्हणे घर बुडाले बसप्पा येता गृहाशी दृष्टोत्तर बोले त्यासी म्हणे सोडिले घर संसाराशी वेड काय लागले परी बसप्पाचे चित्त स्वामीचरणी असक्त जनापवधा न भीत नसे चाड कोणाची एके दिवशी अरण्यात बसप्पा स्वामी सेवा करीत तव झाली असे रात घोरतम दाटले चित्त जडले श्रीचरणी भीती नसे काही मनी दोन प्रहार होता रजनी समर्थ उठोनी चालले पुढे जाता समर्थ बसप्पा मागे चालत प्रवेशले घोर अरण्यात क्रूर श्वापदे ओरडती परी बसप्पाची चित्ती न वाटे काही भीती स्वामीचरणी जडली वृत्ती देहभान नसेची तो समर्थे केले नवल प्रगट झाले असंख्य व्याल भूभाग व्यापिला सखल तेजे अग्नि समान पादस्पर्श सर्पा झाला बसप्पा भानावरी आला अपरिमित देखील सर्पसमूह चोहीकडे वृक्ष शाखा अवलोकित तो सर्पमय दिसत मागे पुढे पाहत तो दिसत सर्पमय पाहून या ऐसी परी भयभीत झाला अंतरी तो तयाशी मधुत्तर समर्थ काय बोलले भिवू नको या समयी जितुके पाहिजे तितुके घेई न करी अनुमान काही दैव तुझे उदेले असे ऐसे बोलता समर्थ बसप्पा भय सोडून त्वरित करी घेऊन अंगवस्त्र टाकीत एका सर्पावरी गुंडाळून सर्प त्वरित सत्वर उचलून घेत तव सर्प झाले गुप्त तेजही नष्ट झाले तेथून या परतले सत्वर ग्रामा माझी आले बसप्पा सहित बसले समर्थ एका देवळी तेथे आपुले अंगवस्त्र बसप्पा सोडून पाहत तव त्यात सुवर्ण दिसत सर्प गुप्त झाला ऐसे नवल देखुनी चकित झाला अंतकरणी माथा ठेविला स्वामी चरणी प्रेमाश्रू नैनी वाहती त्याशी बोलती यतीश्वर घरी जावे तो सत्वर सुखे करावा संसार दारा पुत्र पोषिजे असो तो बसप्पा भक्त संसार सुख उपभोगित रात्रंदिन श्री स्वामी समर्थ मंत्र जपे अत्यंत रीती श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत सदा भाविक परिसतो पंचदशो अध्याय गोडहा इति श्री स्वामी चरित्र सारामृत श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 16 श्री गणेशाय नमः. भक्तजन तारणार्थ यतिरूपे श्री दत्त भुवरी प्रगट होत अक्कलकोटी वास केला जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सुत ऐकता त्याचे चरित्र महादोष जातील प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात आनंदी होते नांदत निर्वाह करीत नोकरीने कोकणा प्रति राजापूर तालुक्यात इटिया गाव सुंदर हरिभाऊ तेथील राहणारा जात मराठे तयांची ते खोत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे त्याच गावी तयांचे माता बंधू राहती मुंबईत तयांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित ते करिता व्यापार त्यात तोटा आला तयाशी एके समयी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली का आणि तेव्हा भाव धरुनी मनी नवस केला स्वामी ते जरी 8 दिवसात मी होईल कर्जमुक्त तरी दर्शनात्वरित अक्कलकोटी येईल ना. हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अफूंचा व्यापार करीत त्यात आपणा नुकसान सत्य येईल असे वाटले त्यांनी व काढिली एक युक्ती बोलावून पंडिताप्रती सर्व वर्तमान त्या सांगती म्हणती काय करावे हे नुकसान भरवयाशी द्रव्य नाही आम्हा पाशी फिर्याद होता अब्रूशी बट्टा लागेल अमुच्या
तेव्हा पंडित बोलले, मलाही कर्ज काही झाले निघेल माझी दिवाळी, यात संशय असे ना. तुम्ही व्हावा या कर्जमुक्त, याशी करावी युक्ती एक. तुमचा होनी मी मालक लिहून देतो पेटीवरी. अफूंचा भाव वाढला, व्यापारात नफा झाला, हे सांगावा या पंडिताला. मारवाडी आला आनंदे. अक्कलकोटी स्वामी समर्थ संप्रातकाळी वास करीत, त्यांचीच कृपा ही सत्य. कर्जमुक्त झालो आम्ही. गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात, समर्थांचे दर्शन घेत, पूजन करीत भक्तीने. तेव्हा समर्थे तयांशी शिवराम मारुती ऐसी नामे दिदली त्रिवर्गाशी. अनेक मंत्र दिदले. पंडित राम म्हटले, गजानना शिवनाम दिदले, मारुती हरिभाऊस म्हटले, तिघे केले एक रूप. मग समर्थे त्यावेळी त्रिवर्गाजवळ बोलविले, तिघांशी 3 श्लोक दिदले. मंत्र म्हणून ते ऐका. श्लोक. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिदला असे समर्थे. तेव्हा तयाच्या आनंदात ते पारावार नसेची. दुसरा मंत्र गजाननाला तयावेळी श्रीनी दिदला, तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला बहुसाळ. श्लोक. अकशात पतित तोय यथा गच्छन्ति सागरम, सर्व देव नमस्कारम केशव प्रति गच्छन्ति. संतोषले तयांचे मन. मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेशोनी केले पावन तयाचे. श्लोक. इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम. 300 रुपये तयांनी आणले होते मुंबईहून. त्याचे काय करावे म्हणून विचारिले समर्थांचे. ऐसा प्रश्न ऐकून समर्थ बोलले, त्या लागून तयांच्या पादुका बनवून येथे आणाव्या सत्वर. काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एके अवसरी उभे राहून जोडल्या करी आज्ञा मागती जावया. आज्ञा मिळता तयांशी आनंदे आले मुंबईशी. हरिभाऊंच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसापर्यंत देखा पायी वागवी भक्त सखा दिधल्या नाही कुणा ते. हरिभाऊ एके दिनी समर्था सानिध्य येऊन दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले. तो समर्थे त्याप्रती घेऊन या मांडीवरती वरदहस्त सत्वरगती मस्तकी त्याचे ठेविला. म्हणती, तू माझा सूत झालाशी, आता निश्चित परिधान करी भगवे वस्त्र, संसार देई सोडून. मग चाटी कफनी झोळी समर्थे तयाशी दिधली, ती घेऊन तयावेळी परिधान केली सत्वर. आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊंचे करी. म्हणती, जाऊनी सागर तीरी किल्ला बांधून राहावे. जाऊनी आता सत्वर लुटवी आपुला संसार, लोभ मोह अनुमात्र चित्ती तुवा न धरावा. आज्ञा ऐकून ऐसी आनंद झाला मानसी. सत्वर आले मुंबईशी साधू वेश घेऊन. असो हरिभाऊने काय केले, ब्राह्मणाशी बोलविले, संकल्प करून ठेविले तुळशीपत्र घरावरी. हरिभाऊ घर लुटविता, तारा नामे त्यांची कांता, ती करी बहुत आकांता. घेत उर बोडवून विनविते जोडून कर, अद्यापि स्वस्थ करा अंतर, आपला हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिया. ऐसी तिची उत्तरे ऐकून स्वामी कुमारे समाधान बहुत प्रकारे करीत असे. तियेचे स्त्रियेच्या अंगावरी अलंकार तेही लुटविले समग्र. तिये दिधले शुभ्र वस्त्र परिधान करावया. आत्मलिंग समर्थे स्वामी सुता ते दिधले होते. त्या पादुका स्वहस्ते मठामाझी स्थापिल्या. कामाठीपुऱ्यात त्या समयी मठ स्थापिला असे पाही हरिभाऊ होऊन गोसावी मठामाझी राहिले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत सदा भाविक भक्त परिसोत षोडशो अध्याय गोड हा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 17. श्री गणेशाय नमः. मागील अध्यायी कथा. सुंदर प्रख्यात जे मुंबई शहर, तेथे जाऊन स्वामी कुमार मठ स्थापिला. समर्थांचा स्वामी नामाचे भजन, त्याची चरित्रांचे कीर्तन, त्याहून व्यवसाय. अन्य स्वामीसुत नेनती. स्वामीसुताची जननी काकूबाई नामे करुणी. तिने हे वृत्त ऐकून दुःख केले अनिवार्य. निज मातेचा शोक पाहून दुःखित झाले अंतकरण. तिये लागे सावरून धरिले सत्वर प्रेमाने. नाना प्रकारे स्वामीसुत मातेचे समाधान करीत, मधुर शब्दे समजावीत, परमार्थ गोष्टी सांगून. याशी पिशाच बाधा झाली किंवा कुणी करणी केली याची सोय पाहिली पंचाक्षरी आणून. त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर, जयाशी देव मामलेदार सर्व लोक बोलती. ऐसा विचार करून पोटी दर्शना आल्या. उठाउठी सांगितल्या सुतांच्या गोष्टी मुळापासून सर्वही. ऐकून या देव मामलेदार हसून देती उत्तर. त्याशी पिशाच लागले थोर माझेनी दूर नो हेची. ऐसे उत्तर ऐकून
दुःखित झाली अंतकरणी. मग ते स्वामीसुताची जननी अक्कलकोटी येत असे. असो इकडे स्वामीसुत मुंबई माझी वास्तव्य करीत. हिंदू फारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेशे झाले. मठ होता कामाठीपुऱ्यात, तेथे जागा नव्हती प्रशस्त. मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तिनीने. तारा नामे त्यांची कांता, तेही त्रास देत स्वामीसुता परितयांच्या चित्त दुःख खेद नशेची. प्रथम मुंबई शहरात शके 1792 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीस स्वामी जयंती केलीसे. कोण्हे एके समयाशी नगरकर नाना जोशी सह झाले मुंबईशी. त्यांनी ऐकिले वर्तमान पाहुनी स्वामीसुताप्रती आनंदले. नाना चित्ती प्रेमानंदे चरणवंदिती स्तवन करीती तयाचे. स्वामीसुते तयाशी लावियेले स्वामी भक्तीशी धन्य झाले. नाना जोशी रंगले भजनी समर्थांच्या पुढे. जोशीबुवांनी समर्थांची पत्रिका करून ती अर्पावयास श्रीचरणी अक्कलकोटी पातले. पत्रिका श्रीचरणी अर्पिली. स्वामी मूर्ती आनंदली. समर्थे त्यांची आज्ञा केली नगारा वाजवा म्हणून. नगारा वाजविता जोशी हसू आले समर्थांशी पाहून. या स्वभक्ताशी परमानंद झाला. असो अक्कलकोट नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत. स्वामीसुत आनंदे छेली खेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रगट होत. विजयसिंग नामे भक्त गोट्या खेळत त्यांसवे. स्वामीसुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष. जन लाविले भजनास कीर्तिध्वज उभारिला. मना माझी धरुणी कामना कोणी येताची दर्शना. त्याशी समर्थ करीती आज्ञा सुताकडे जावयाशी. स्वामीसुतही तयाप्रती मनातील खुन सांगती ऐकुनी जनचकित होती. वर्णिती ख्याती सुताची. एकदा सहज स्वामीसुत अक्कलकोटी दर्शना येत. तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे. स्वामी दर्शन घेतल्याविना तो न सेवी. उदकांना ऐसे दिवस झाले 3 निराहार राहिला. मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन. जे करून रसे भरले पूर्ण. ऐकले आतुनी राणीने. सेवकांशी म्हणे सत्वरी तुम्ही जाऊन या अवसरी. त्या साधू ते मंदिरी प्रार्थोनी या आणावे. पाहून या समर्थांशी उल्हास सुताचे मानसी. धावून या वेगेशी मिठी चरणी घातली. निज सुता ते पाहुनी आनंदले. समर्थ मनी कर फिरविला मुखावरुनी. हस्ती धरुनी उठविले. अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवेकरी. परी समर्थांची प्रीती खरी स्वामीसुतावरी होती. स्वामीसुत रात्रंदिन समर्थापुढे करती भजन. पायी खडावा घालून प्रेमारंगे नाचती. एके दिवशी श्री समर्थ बसले असता आनंदात. स्वामीसुत भजन करीत पायी खडावा घालून. एकांत समय साधूनी समर्थ सांगती तया कानी. आम्ही जातो निजधामी वारसा पुढे चालवावा. स्वामी वचन ऐकोनी स्वामीसुत निशब्द होई. कल्पना न साहे त्याशी स्वामी विना कैसे जीवन. वारंवार विनवी स्वामीशी ऐसे न करावे काही. मी अजान लेकरू तू माझी आई. स्वामी धरिती हृदयाशी म्हणती आम्ही तव हृदयी. वास करू निश्चयी चिंता न काही करावी. असो मग स्वामीसुत ते स्थळ सोडून त्वरित नगराबाहेर येत मार्ग धरित मुंबईचा. स्वामी वचनी दुखावला अंतरी बहु खिन्न झाला. परतोनी नाही आला जन्मावरी अक्कलकोटी. त्या दुःखेकार उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामीसुत. दुःख करी दिवस रात्र चैन नसे क्षणभरी. तोची रोग लागला शेवटी आजारी पडला. ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थाते. स्वामीसुताची जननी राहत असे त्या स्थानी. तिने हे वर्तमान ऐकून विनवित समर्थाते. मग समर्थे त्या अवसरी मुंबईस पाठविले सेवेकरी. म्हणती सुताते सत्वरी मज सानिध्य आणावे. परिसुत त्या सांगती आला नाही अक्कलकोटी. विरह दुःख त्याचे पोटी रात्रंदिन सलत असे. मग सांगती समर्थे त्याशी घालून पेटीत घेऊन यावे त्वरित कोणीतरी जाऊन. तथापि स्वामीसुत पाही अक्कलकोटी आला नाही. दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला. शेवटी बोलले समर्थ आता जरी न ये सत्य तरी तोफ भरून यथार्थ ठेविली ती उडुकी. याचा अर्थ स्पष्ट होता. तो समजला स्वामीसुता परी तो न आला अक्कलकोटा. जीवत परवा न केली. आजार वाढला विशेष. श्रावण शुद्ध प्रतिपदेस केला असे कैलासवास. सर्व लोक हळहळती अक्कलकोटी. त्या दिनी समर्थ करीती विचित्र करणी. बैसले स्नान करून परिगंधन लाविती. भोजनाते न उठती. धरणीवरी अंग टाकीती. कोणा संगे न बोलती. रुदन करीती क्षणोक्षणी. इतुक्या माझी सत्वर मुंबईहून आली तार. श्रुत झाला समाचार स्वामीसुत गत झाला. मग काकूबाईने सत्वर जवळी केले मुंबापूर.
तेथे समाचार परत्र पावला आत्मज निजपुत्र मरण वार्ता आहे कुणी करती अकांता तो दुःखत समय वर्णिता दुःख अंतरी होत असे असो मग काकूबाई अक्कलकोटी लवला ही परतोनी आल्या पाही बोलल्या काय समर्था ते सुत आपुला भक्त होता भक्त असो न अकाली पावला का मरण मग स्मरती जे हे चरण त्यांचे तारण होय कैसे समर्थ बोलले ती येशी उल्लंघिले अमुच्या आज्ञेशी संधी सापडली काळाशी ओढोनी बळेची मग नेला धन्य धन्य स्वामी कुमार उतरला भवदती दुस्तार ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत भाविक भक्त परिसोत सप्तदशो अध्याय गोड हा श्री भगवच्चरणार्पणमस्तु श्रीरस्तु शुभम भवतु। अध्याय 18 श्री गणेशाय नमः। स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी ऐसा प्रश्न सेवेकरी करिता ती समर्थाते तेव्हा बोलले समर्थ सेवेकरी असती सांप्रात परी एकही मजला त्यात योग्य कुणी दिसेना जेव्हा येईल अमुच्या मानसी त्या समयी मोर पांखराशी अधिकारी नेमू गादीशी चिंता तुम्ही न करावी मोर पांखरा समर्थ म्हणती वेळोवेळा रात्रंदिन तोची चाळा मोठमोठ्याने ओरडती अमुच्या पायऱ्याची वीट जतन करावी नीट वारंवार म्हणती समर्थ काकूबाई लागोनी लपवून ठेविले विटेशी ती दिली पाहिजे आम्हासी याचा अर्थ कवनाशी स्पष्ट काही कळेना असो स्वामी सुताचा भ्राता कोकणात राहत होता स्वामी सुत मृत्यू पावत वर्तमान कळले त्या तो केवळ अज्ञान दादा तयाचे अभिनाम त्याचे शरीर असमाधान कृश होत चालला काकूबाईने तयाशी आणविले आपणापाशी एके दिवशी समर्थांशी दादा प्रती दाखविले समर्थ बोलले बाईशी 4 वेळा जीव घाल याशी आरोग्य होईल बाळाशी चिंता मानसी करू नको त्याप्रमाणे बाईकरिता दादाशी झाली आरोग्यता समर्थांची कृपा होता रोग कुठे राहील केजगाव मोगलाईत तेथे नानासाहेब भक्त त्यांनी बांधिला श्रींचा मठ द्रव्य बहुत खर्चिले श्रीची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापाव्या मठात या कारणे अक्कलकोटी येत दर्शन घेत समर्थांचे ते म्हणती काकूबाईशी पादुका स्थापन करा याशी तुम्ही पाठवा दादाशी समागमे आमुच्या बाई म्हणे तो अज्ञान तसाच शरीरी असमाधान त्याची काळजी घेईल कोण सत्य सांगा मज लागी समर्थे वृत्त ऐकुनी म्हणती द्यावे पाठवून बाळ आहे जरी अज्ञ तरी सांभाळू तयाशी समर्थे पुनच्च बाईशी बोलले त्यात तुमचे काय गेले आम्हाशी दिसेल जे भले तेच आम्ही करू की शेवटी मंडळी सांगती दादाशी पाठविले के जे प्रति पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतोनी पुढे सेवेकऱ्यां सांगती त्याशी मुंबईस पाठवी ती ब्रह्मचार्याची आज्ञा करीती याशी स्थापा गादीवरी दादाशी करुणी गोसावी मुंबईची गादी चालवावी स्वामी सुताची यास द्यावी कफनी झोळी निशान ब्रह्मचारी दादाशी उपदेशी ते दिवसनिशी गोसावी होणी गादीशी चालवावे आपण दादा जरी अज्ञान होता तरी अशा गोष्टी करिता नकारण म्हणेची सर्वथा न रुचे चित्ता त्याची या परी ब्रह्मचार्यांनी पाहिली खटपट करून शेवटी दादांशी मुंबईहून अक्कलकोटा पाठविले समर्थे अशा समयाशी आज्ञा केली भुजंगाशी घेऊन माझ्या पादुकांशी मस्तकी ठेवा दादाच्या मोर्चेला आणून सत्वरी धरा म्हणती त्यावरी आज्ञेप्रमाणे सेवेकरी करिता ती तैसेच श्रींच्या पादुका शिरी पडता उपरती झाली त्याच्या चित्ता हृदयी प्रगटला ज्ञान सविता अज्ञान गेले तया ते धन्य गुरूंचे महिमान पादुका स्पर्श करून झाले तत्काळ ब्रह्मज्ञान काय धन्यता वर्णावी असो दादाची पाहुणी वृत्ती काकूबाई दचकली चित्ती म्हणे समर्थे दादा प्रति वेळ खचित लाविले ती म्हणे जी समर्थ आपण हे काय करिता दादाची अशिरी ठेविता पादुका काय म्हणून समर्थे बोलले ती येशी जे भरे वाटेल आम्हाशी तेची करू या समयाशी व्यर्थ बडबड करू नको काकूबाई बोले वचन एकाशी गोसावी बनवून टाकीला आपण मारून इतुके पुरे झाले ऐकोनी ऐशा वचनाला समर्थाशी क्रोध आला घाला म्हणती बाईला खोड्या माझी सत्वर काकूबाईने अकांत करुणी मांडीला अनर्थ नाना अपशब्द बोलत भाळ फिटीत स्वहस्ते परी समर्थे त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही दादांशी बनविले गोसावी कफनी झोळी अर्पिली दुसरे दिवशी दादाशी समर्थ पाठविती भिक्षेशी ते पाहुणी काकूबाईशी दुःख झाले अपार
समर्थांशी हसू आले, अधिकची कौतुक मांडिले, दादांशी जवळ बोलविले, काय सांगितलेस तयाशी अनसूया तुझी माता, तिजपाशी भिक्षा माग आता आवश्यक म्हणून तत्वता जननी जवळ पातला, ऐसे बाईने पाहुनी क्रोधविष्ट अंतकरणी, म्हणे तुझी हे करणी लोकापवाद कारण, ऐकुनी मातेची उक्ती, दादा तिज प्रति बोलती, ऐहिक सुखे तुच्छ गमती, माते आजपासून पुत्राचे ऐकुनी वचन उदास झाले तिचे मन, असो दादा गोसावी होऊन स्वामी भजनी रंगलेत, काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबापुरी, स्वामी सुताच्या गादीवरी बसोनी संस्था चालविली, इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्रकृत कथा समंत, सदा प्रेमळ परिसोत, अष्टदशो अध्याय गोड हा, श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 19. श्री गणेशाय नमः. एकाग्रचित्ते करिता श्रवण, तेने होय दिव्य ज्ञान, त्या ज्ञाने परमार्थ साधन, पंथ सुलभ होतसे, बोलणे असो हे आता वर्णू पुढे स्वामी चरित्राता. अत्याधारे श्रवण करिता सर्वार्थ पाविजे निश्चय, प्रसिद्ध आळंदी क्षेत्री नामे नृसिंह सरस्वती, जयांची सर्वत्र ख्याती, अजरामर राहिली कृष्ण तटाकी क्षेत्रे पवित्र, ती देखिले त्यांनी समस्त, नाना योगाभ्यासी बहुत महासाधू देखिले, करावे हट योग साधन, ऐसी इच्छा बहुत दिन, नाना स्थाने फिरून शोध करीती गुरुचा, जपी तपी संन्यासी असंख्य देखिले, ज्ञानतयांचे पाहिले, कित्येकांचे चरण धरिले, परी गेले व्यर्थची, एके दिवशी अक्कलकोटी, स्वामी दर्शनेच्छा धरुणी पोटी, आले नृसिंह सरस्वती, महिमा श्रींचा ऐकुनी, सन्मुख पाहुनी तयाला, अज्ञाचक्र भेदतला, एक श्लोक सत्वर म्हटला, श्रवणी पडला तयांच्या, श्लोक ऐकता तेथेची समाधी लागली, त्यांची स्मृती न राहिली देहाची, ब्रह्मारंध्री प्राणवायू, आश्चर्य करती सकल जन, असो झाल्या काही वेळ, समाधी उतरून तत्काळ नृसिंह सरस्वती धावूनी, स्वामी पदांबुजावरी मस्तक ठेविले, झडकरी सददित झाले अंतरी, हर्षपोटी न सामावे, उठून या करीती स्तुती, धन्य धन्य हे यतिमूर्ती, केवळ परमेश्वर असती रूप घेती मानवाचे, स्वामी कृपा आज झाली, तेने माझी इच्छा पुरली, चिंता सखल दूर झाली, कार्यभाग साधला, असो नृसिंह सरस्वती आळंदी क्षेत्री परतून येती, तेथेची वास्तव्य करीती सिद्धी प्रसन्न जयाला, बहुत धर्मकृत्ये केली, दूर दूर कीर्ती गेली, काही दिवस एकेवेळी अक्कलकोटी पातले, घेतले समर्थांचे दर्शन, उभे राहिले कर जोडून, झाले बहुत समाधान, गुरुमूर्ती पाहुनिया नृसिंह सरस्वतीशी समर्थ बोलले, त्या समयासी लोकी धन्यता पावलासी, वार योशीला पाळून, तियेशी द्यावे सोडून, तरीच श्रेष्ठत्व पावशी जनी, मग सहजची सुरभोनी, अंती जाशी सुखाने, ऐकुनी समर्थांची वाणी, आश्चर्य वाटले सखला मनी, नृसिंह सरस्वती स्वामी असोनी विपरीत, केवी करतील परीस अंतरीची खून, यती तत्काळ जाणून, पाहू लागले अधोवदन, शब्द एक न बोलावे, असो तेव्हापासून सिद्धी दिदली सोडून, येऊन राहिले स्वस्थानी, धर्मकृते बहु केली, यशवंतराव भोसेकर नामे देव मामलेदार, त्याशीही ज्ञानसाचार समर्थ कृपेने झाले, वासुदेव फडके ब्राह्मण थोर, ज्याशी प्रसिद्धी सर्वत्र, इंग्रजी अंमलात अनिवार्य होऊन बंड केले, ज्याने समर्थांची कृपा होता, इच्छित कार्य साधेल तत्वता, ऐसे वाटले त्याचे चित्ता दर्शनाते पातला, स्वकार्य चिंतुनी अंतरी, खंडांग दिधले श्रींच्या करी, म्हणे मजवरी कृपा जरी तरी, खंडांग हाती देतील, जाऊन अभ्यासला दूर, श्रीनी जाणिले अंतर, त्यांचे पाहुनी कर्म घोर, राजद्रोह मानसी, लगबगे उठली स्वारी, सत्वर आली बाहेरी, तरवटाचे झाडावरी, तलवार दिली टाकून, कार्य आपण योजले ते शेवटी न जाय भले, ऐसे समर्थ दर्शविले म्हणून न दिले खंडांग करी, परी तो अभिमानी पुरुष, खंडांग घेऊन तैसाच आला परत स्वस्थानास, झेंडा उभारिला बंडांचा, त्यात त्याशी यश न आले, सर्व हेतू निष्फळ झाले, शेवटी पारिपत्य भोगले, कष्ट गेले व्यर्थची, असो स्वामींचे भक्त तात्या भोसले, विख्यात राहती अक्कलकोटात, राजश्रीत सरदार, मायापाश तोडून दृढ झाले, स्वामी चरणी भजन पूजन निषिदिनी करिता ती आनंदे, अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी, यमदूत दिसती दृष्टीशी, मृत्यू समय पातला, पाहून या विपरीत परी, श्रीचरण धरले झडकरी, उभा राहिला काळ दुरी, नवल परी झाले दीनवदन होऊन, दृढ घातली मिठी चरणी, तात्या करीती विनविनी, मरण माझे चुकवावे, ते पाहुनी श्री समर्थ कृतांताशी काय सांगता, हा असे माझा भक्त आयुष्य याचे न सरले, पैल तो ऋषभ दिसत
त्याचा आज असे अंत, त्याशी न्यावे त्वरित स्पर्श याते करू नको, ऐसे समर्थ बोलले. तोची नवल वर्तले, तत्काळ वृषभाचे प्राण गेले. धरणी पडले कलेवर, जन पाहुणी आश्चर्य करीती. ध्यान्यता थोर वर्णिता ती, बैलाप्रती दिधली मुक्ती. मरण चुकले तात्याचे, ऐशा लीला असंख्य वर्णून जाता वाढेल ग्रंथ. हे स्वामी चरित्र सारामृत. चरित्र सार मात्र येथे इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्रकृत कथा समंत सदा परिसोत प्रेमळ भक्त. 19वा अध्याय. गोड हा श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 20वा. श्री गणेशाय नमः. जय जयजी करुणाकरा, जय जयजी यतिवरा, भक्तजन संताप हरा, सर्वेश्वर गुरुराया. वर्णिता समर्थांचे गुण, नाना दोष होती दहन. सांगता एकता पावन वक्ता, श्रोते दोघेही. असो कोणे एके दिवशी, इच्छा धरोनी मानसी गृहस्थ एक दर्शनाशी. समर्थांच्या पातला करुणी श्रीची स्तुती, माथा ठेविला चरणावरती. तेव्हा समर्थ त्याते वदती, हास्यवदने करुणी फकीरा ते देई खाना. तेने पुरतील सर्व कामना, पक्वाने करुणी नाना. येथेच भोजन देईजे गृहस्थे आज्ञा म्हणून केली नाना पक्वाने. फकीर बोलविले 5 जण, जेवू घातले तया ते. फकीर तृप्त होऊनी जाती, उत्तिष्ठ उरले पात्रावरती. तेव्हा समर्थ आज्ञापिती गृहस्था ते सत्वर. शेष अन्न करी ग्रहण, तुझे मनोरथ होईल पूर्ण परी. त्या गृहस्थाचे मन साशंक झाले ते दवा. म्हणे यवन याती अपवित्र, याचे कैसे घेऊ उच्चिष्ट. याती माझे पावेन कष्ट, कळता स्वजन गोष्ट. हे आला मने ऐसा विचार, तो समर्थांस कळला सत्वर. म्हणती अभाविक नर, कल्पना चित्ती याची इतक्या माझी साहजिक. कोणी भ्रमिष्ठ गृहस्थ एक, येऊन स्वामी सन्मुख स्वस्थ उभा राहिला. दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ठ फिरे रात्रंदिन. द्रव्य मिळवया साधन, त्या जवळी नसे परी. त्याशी देखोनी समर्थ म्हणती, हे उच्चिष्ट घे त्वरित. तो निशंख मनात पत्रावरी बेसला. त्याशी बोलले समर्थ, तू मुंबापुरी जाई त्वरित. सफल होतील मनोरथ, द्रव्य प्राप्ती होईल. स्वामी वचनी भाव धरिला, तत्काळी मुंबईस आला. उगाच भटको लागला, द्रव्य मिळेल म्हणून. प्रभात समयी एके दिवशी गृहस्थ निघाला फिराया. अशी येऊन एका घरापाशी गृहस्थ उभा राहिला. तो घरातून एक वृद्ध बाई दार उघडून घाई घाई बाहेर येऊन या पाहित गृहस्थ पडला दृष्टीशी. तिने बोलविले त्याला, आसनावरी बैसविला. 10,000च्या दिधल्या नोटा आणून सत्वर गृहस्थ मनी आनंदला. बाई ते आशीर्वाद दिधला, द्रव्य लाभ होता आला शुद्धीवरी सत्वर. समर्थांचे वचन सत्य, गृहस्थ आली प्रचित. वारंवार स्तुती करीत स्तोत्र गात समर्थ स्वामींचे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्रकृत कथा समंत सदा ऐकोत भाविक भक्त. 20वा अध्याय. गोड हा श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 21वा. श्री गणेशाय नमः. स्वामी चरित्र सारामृत. झाले 20 अध्यायापर्यंत. करुणी माझे मुख निमित्त वदले स्वामी राज. आता कळस. अध्याय 21वा. कृपा करुणी वदवावा, हा ग्रंथ संपूर्ण करावा. भक्तजनाकारणे संपवावा अवतार आता. ऐसे मना माझी येता, जडदेह त्यागुनी तत्वता. गेले स्वस्थानी यतिराज. शके 1800 पूर्ण संवत्सर ते बहुधान्य मास. चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार. दिवस गेला 3 प्रहार. चतुर्थ प्रहाराचा अवसर. चित्त करुणी एकाग्र निमग्र झाले. निजरूपी षड कर्माते भेदोनी. ब्रह्मरंध्रात छेदुनी. आत्मज्योत निघाली पूर्ण हृदयामधुनी. ते दवा जवळ होते सेवे करी. त्यांच्या दुःख झाले अंतरी. शोक करीती नाना परी. ते वर्णिला न जाय अक्कलकोटीचे जन. समस्त दुःखे करून अक्रदंत तो वृत्तांत वर्णिता. ग्रंथ वाढेल समुद्रसा. असो स्वामींच्या अनंत लीला. जना सन्मार्ग दाविला. उद्धारिले जडमुडाला. तो महिमा कोण वर्णी. कोकणात समुद्र तीरी. प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी. पालशेत ग्रामा माझारी. जन्म माझा झालासे. तेथेच बालपण गेले आता. कोपरलीस येणे केले. उपशिक्षक पद मिळाले. विद्यालयी सांप्रात. वाणी मारवाडी श्रेष्ठ. नाम त्यांचे शंकरशेठ. त्याशी स्नेह झाला निकट. आश्रयदाते ते माझे. त्यांची स्वामीचरणी भक्ती भावार्थे पूजन करीती. दिवसा उपजली चित्ती स्वामी चरित्र श्रवणाची. ते मजला सांगितले मी. स्वामी गुणानुवाद गायले. हे स्वामी चरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प. प्रथम अध्यायी. मंगलाचरण कार्य. सिद्धार्थ देवता स्तवन. आधार स्वामी चरित्रास कोण, हेची कथन केले. श्री गुरु कर्दळीवनातून आले स्वामी रूपे.
प्रगटले भुवरी प्रख्यात झाले. हे कथन द्वितीय अध्यायी. 13व्या भक्तजनाला अक्कलकोटी प्रवेश केला तेथीचा महिमा वर्णिला. तृतीय अध्यायी. निश्चय स्वामींचा करावया छळ आले 2 संन्यासी खळतेची वृत्त सखल. 4थ्या माजी वर्णिले. मल्हारराव राजा बडोद्याशी त्याने न्यावया स्वामीशी पाठविले कारभार्याशी. 5व्यात ते कथा यशवंतराव सरदार त्याशी धाविला चमत्कार तयाचे वृत्त समग्र. 6व्यात वर्णिले. विष्णुबुवा ब्रह्मचारी त्यांची स्वामी चरणावरी भक्ती जडली कोण्हे प्रकारे ते 7व्यात सांगितले. शंकर नामे एक गृहस्थ होता ब्रह्मसंबंधे ग्रस्त त्याशी केले दुःखमुक्त. 8व्यात ते कथा खर्चून द्रव्य बहुत त्यांनी बांधिला सुंदर मठ ते वर्णन समस्त. 9व्यात केले से चिदंबर दीक्षितांचे वृत्त वर्णिले. 10म अध्यायात ते ऐकता पुनीत श्रोते होती सत्याची. 11 आणि 12वा तैसाचे अध्याय. 13वा बळप्पाचा इतिहास भरवा त्या माझी निरोपीला भक्तिमार्ग निरूपण संकलित केले वर्णन तो. 14वा अध्याय पूर्ण. 17 भाविका बसप्पा तेली सद्भक्त तो कैसा झाला भाग्यवंत त्याची कथा गोड बहुत. 15व्यात वर्णिली. हरिभाऊ मराठे गृहस्थ कैसे झाले स्वामी भक्त. 16-17 यात निश्चित वृत्त त्यांचे वर्णिले. स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू त्याशी लागला भजन छंदू तो दादाबुवा प्रसिद्ध. 18व्यात वृत्त त्याचे वासुदेव फडक्यांची गोष्ट आणि तात्यांचे वृत्त वर्णिले. 19व्यात सारांश रूपे सत्यपे एक गृहस्थ निर्धार त्याशी आले भाग्यपूर्ण तेची केले वर्णन. 20व्यात निर्धारे स्वामी समाधिस्थ झाले. 21व्यात वर्णिले. ग्रंथ प्रयोजन कविऋत्व निवेदिले पूर्ण केले. स्वामी चरित्र शके. 1819 वसंत ऋतू चैत्र मास गुरुवार वद्य त्रयोदशीचा पूर्ण केला ग्रंथ हा. बळवंत नामे माझा पिता पार्वती माता पतिव्रता वंदनीय त्या उभयंता ग्रंथ समाप्त केला से. स्वामींनी दिला हा वर जो भावे वाचिल हे चरित्र त्याशी आयुरारोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होय त्याची वाढो विमल कीर्ती. मुखी वसो सरस्वती भवसार तरुणी अंती मोक्षपद मिळो त्या अंगी सर्वदा विनय वसो वृथाभिमान तो नसो सर्व विद्यासार गवसो भक्तश्रेष्ठ लागुनी ज्या कारणे ग्रंथ रचिला जीही प्रसिद्धीस आणिला त्याशी रक्षावे दयाळा कृपा घना समर्था. स्वामी चरित्र सुंदर उद्यान त्यातील कुसुमे वेचून सुंदर माळा करून आला घेऊन विष्णू कवी अपुल्या कंठी तत्काळ घालून चरणी ठेविला भाळ सदोदित याचा प्रतिपाळ करावा बाळ अपुले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्रकृत कथा समंत सदा परिसोत भाविक भक्त. 21वा अध्याय गोड हा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु शुभम भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृत संपूर्णम. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तु.